पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात एकंदरीतच महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवले असले तरी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देखील एकाकी झुंज देत चांगली टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं. करवीर तालुक्यात काँग्रेसने मोठा पक्ष म्हणून उभारी घेतली असली तरी सत्ता समीकरणात मात्र भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट या युतीने स्पष्ट आघाडी घेतली आहे. आघाड्यांच्या खेळात काँग्रेस पुढे दिसत असली तरी युतीच्या संघटित राजनीतीसमोर त्यांना बॅकफूटवर जावे लागणार आहे. तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना मात्र करवीरमध्ये अपेक्षित असे यश मिळवता आले नाही. जिल्हा परिषदेत 6 तर पंचायत समितीत तब्बल 13 जागा जिंकत युतीने करवीरमध्ये आपली पकड मजबूत केल्याचं दाखवून दिलं. दुसरीकडे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी काँग्रेस फुटीनंतर 5 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती सदस्य निवडून आणत स्वतःचा प्रभाव कायम ठेवला. मात्र सत्ता स्थापनेसाठी ते अपुरे ठरत आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांचा हा मतदारसंघ असल्याने शिवसेना शिंदे पक्ष या ठिकाणी घवघवीत यश मिळवेल अशी अपेक्षा असताना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. शिंदे सेनेला 1 जिल्हा परिषद आणि 3 पंचायत समिती सदस्यांवर समाधान मानावे लागले. करवीरमधील काही मतदारसंघात थरारक लढती झाल्या तर काही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवत युतीने आपली ताकद दाखवली. एकूणच करवीरमध्ये काँग्रेसने आकड्यात ताकद दाखवली असली तरी सत्तेची चावी भाजप राष्ट्रवादी युतीकडे जाणार असल्याचे चिन्ह दिसत असल्याने आगामी काळात करवीरचं राजकारण कोणते वळण घेते हे पाहणे गरजेचे राहणार आहे. ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी.